चालेल ना? हा येतं का बघा, दिसतं का? ओम ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. शरणू शरणार्थी. आवाज येतोय जोगारे सर? कॉल कट केला इकडे केला. शरणू शरणार्थी ई अनुभव मंडप लिंगायत सेवा संघ द्वारा आयोजित नित्य वचन वाचन मला खूप आत्मिक आनंद होतोय. विगत 6 महिन्यापासून आपण सर्व कोविडच्या संकटामध्ये सापडलेला आहोत. संपूर्ण जगामध्ये कोविडनं थैमान घातलेला आहे आणि अशा वेळी सगळ्या संस्था, बौद्धिक कार्य सर्व बंद आहे. परंतु ही अनुभव मंडप लिंगायत सेवा संघ व अन्य संस्थांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महात्मा बसवण्णा आणि 770 शरणांचा विचार जगभर घेऊन जाण्याचं काम या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून झालेलं आहे. डॉक्टर जोगारे सर, हनुमंतप्पा शंके, इतर सर्व शरण मंडळी, मी त्यांना अभिनंदन करतो की आपण ई अनुभव मंडपच्या माध्यमातून महात्मा बसवण्णांचे विचार जनसामान्यापर्यंत आणि जगापर्यंत घेऊन जात आहात. प्रथमतः या अनुभव मंडपाच्या लिंगायत सेवा संघाच्या पेजवरून मी आपल्या सर्वांना आज या अनुभव मंडपामध्ये माझा सर्वांना शरणू शरणार्थी. अनुभव मंडप, मी तर असं म्हणेन की महात्मा बसवण्णांच्या 12व्या शतकातील समग्र समाज क्रांतीचा हुंकार होता. महात्मा बसवण्णांना जी सकल समग्र क्रांती करायची होती, त्या क्रांतीचा हुंकार म्हणजे अनुभव मंडप. आणि या अनुभव मंडपालाच आपण, जिथे आपण पाहतो की प्रज्ञा आणि प्रतिभेचा बुलंद आवाज या अनुभव मंडपाच्या माध्यमातून महात्मा बसवण्णांनी बुलंद केला. मी तर असं म्हणेन, कल्याण क्रांतीचा तो धगधगता इतिहास जो आज लिहिला गेला, तो अनुभव मंडपाच्या माध्यमातून लिहिला गेला. आणि म्हणून प्रथमतः मी लोकशाहीचे जनक, समता नायक, विश्वगुरु महात्मा बसवण्णा यांना विनम्र अभिवादन करतो. 12व्या शतकामध्ये ज्या अनुभव मंडपाच्या माध्यमातून 770 शरणांनी अनुभव मंडपामध्ये सहभागी होऊन आपल्या जीवनातील अनेक अनुभव प्रसंग याच्या माध्यमातून वचन लिखाण केलं, त्या सर्व 770 शरणांना मी विनम्र अभिवादन करतो. याचबरोबर भगू हळकट्टी ज्यांनी हे वचन साहित्य प्रकाशामध्ये आणलं, त्या पितामह, वचन पितामह भगू हळकट्टी यांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो. ज्यांनी वचन साहित्याच्या माध्यमातून संपुट तयार केलं आणि हे संपुट छपाईचं काम, शोध करण्याचं काम MM कलबुर्गी यांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो.
नित्य वचन वाचन करत असताना मला अनुभव मंडपाच्या माध्यमातून एक संदेश द्यायचा आहे. अनुभव मंडपामध्ये बसून 770 चर्चा करायची. विविध विषयावर ते चिकित्सक अभ्यास करायचे. प्रश्न उत्तर व्हायची. एकमेकात सुसंवाद स्थापित केला जायचा. आणि म्हणून मन, मनगट, मेंदू सक्षम सशक्त करण्याचं काम अनुभव मंडपाच्या माध्यमातून झालं गेलं. आणि ज्याचं मन, मनगट आणि मेंदू सक्षम आहे, सशक्त आहे, अशी माणसं कधीही कोणाचे गुलाम बनत नाहीत. आणि म्हणून महात्मा बसवण्णांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून ज्ञान देण्याचं काम, प्रतिभेला संधी देण्याचं काम अनुभव मंडपाच्या माध्यमातून केलं. आणि एक शरण संस्कृती निर्माण केली. अनुभव मंडपाच्या माध्यमातून शरण बनून जीवन जगण्याला एक संधी दिली. जे अनुभव मंडपामध्ये सहभागी झालेली शरण मंडळी आहे. शरण हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. शरण त्याला म्हणायचं असतं जो भूतकाळाची चिंता करत नाही, भविष्यकाळाची चिंता करत नाही, जो वर्तमानात जगतो, जो कायकाला मधू येतो, जो श्रमाची भाकरी खातो, जो परस्त्रीची निंदा करत नाही, परस्त्री माते समान मानतो, परधनाची अपेक्षा करत नाही, अशी ही शरण संस्कृती, जो कुटुंबाला महत्व येतो, कष्टाला महत्व येतो. आणि ही शरण संस्कृती महात्मा बसवण्णांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून निर्माण केली. महात्मा बसवण्णाला अभिप्रेत असलेलं सामाजिक क्रांती या अनुभव मंडपाच्या माध्यमातून महात्मा बसवण्णांनी निर्माण केली. सर्व बहुजनांना, सर्व जाती उपजातींना एकत्र आणून त्यांचं शूद्रत्व नष्ट करण्याचं काम, त्यांच्या गळ्यात इष्टलिंग बांधून तू आजपासून लिंगायत आहेस आणि ज्याच्या गळ्यात इष्टलिंग आहे त्याचं पूर्वजन्मीचं सगळं शूद्रत्व आज नष्ट झालेलं आहे. हा संदेश समतेचा संदेश महात्मा बसवण्णांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून दिला. आणि म्हणून या अनुभव मंडपाच्या माध्यमातून महात्मा बसवण्णांनी समतेचा संदेश दिला. आणि समतेचा संदेश देत असताना महात्मा बसवण्णांनी सांगितलं, तत्कालीन जी भोंदुगिरी वाढलेली होती, बाह्याडंबर वाढलेलं होतं, मिथ्या धारणा वाढलेल्या होता, आणि मग या सगळ्यांना मुठमाती देण्याचं काम चिकित्सकपणे महात्मा बसवण्णांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. आणि मग अनुभव मंडप ही आद्य लोकशाहीची संस्था म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. लोकशाहीची सर्व मूल्ये आणि म्हणून अनुभव मंडपामध्ये तयार झालेलं वचन साहित्य ही बहुजनांच्या हक्काचा जाहीरनामा महात्मा बसवण्णांनी तयार केला. बाबांनो, ही तुमच्या हक्काचा जाहीरनामा आहे, हा कायदा आहे. बुद्धी प्रामाण्यवाद, विज्ञानवाद, विवेकवाद या सर्व गोष्टींचा अंतर्भाव अनुभव मंडपाच्या माध्यमातून वचन साहित्यावर निर्माण केला. हा विवेकवाद, हा बुद्धी प्रामाण्यवाद, हा विज्ञानवाद, हा समाजवाद, हा समतावाद, हा महात्मा बसवण्णांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून ज्याची बीज रोवण्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून अनुभव मंडपाचं स्थान अत्यंत अनन्यसाधारण महत्वाचं आहे. आज महात्मा बसवण्णा यांना जगाने लोकशाहीचे जनक म्हणून स्वीकार केलेला आहे. आणि अशा वेळी वचन साहित्याच्या माध्यमातून अत्यंत सामान्य शरण आमचे बांधव, महिला भगिनी
या अनुभव मंडपाच्या माध्यमातून ही अनुभव मंडपाच्या माध्यमातून समोर येत आहेत, वचन गायन करत आहेत आणि वचन गायन करून त्या वचनाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हे वचन साहित्य, मी तर असं म्हणेन, वचन जेव्हा पचन होईल समाजात सामाजिक क्रांती आणि परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही. आणि हेच कार्य ही अनुभव मंडपाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. याचा मला अत्यंत अभिमान आहे, मला आनंद आहे. आणि मग महात्मा बसवांना, ज्यांना समग्र क्रांती, सामाजिक क्रांती त्यांना पाहिजे होती, या समग्र क्रांतीच्या मुळाशी त्याने जी विचारधारा पेरली, त्यांना माहित होतं की जोपर्यंत समाजामध्ये आपण सामाजिक क्रांती निर्माण करत नाही, एकता निर्माण करत नाही, समता निर्माण करत नाही, सगळ्या जाती धर्मांना एकत्र कवटाळून धरत नाही, तोपर्यंत कोणीही बांधव एकत्र येणार नाही. आणि म्हणूनच महात्मा बसवांनी काय कवे कैलास हा सिद्धांत जगाला दिला, समतेचा सिद्धांत दिला. आणि म्हणून विज्ञानवादी दृष्टिकोन, कायक सिद्धांत, दासोह सिद्धांत, स्त्री समता, अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञानवादी दृष्टिकोन, ही सगळी मूल्ये महात्मा बसवांनी वचन साहित्याच्या माध्यमातून जगाला दिली. आणि आज संपूर्ण जग काय सिद्धांतावर पुढे आलं पाहिजे. कायकातूनच नवनिर्मिती होते, कायकातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, कायकातूनच आपल्या कुटुंबाची, आपल्या समाजाची आणि राष्ट्राची प्रगती होते, कायकातूनच नवसृजन होतं. आणि नवनिर्माण करायचं असेल, नवसृजन करायचं असेल तर प्रत्येकाने कष्ट केले पाहिजेत. हा सिद्धांत अत्यंत महत्वाचा आहे. आळशी वृत्ती महात्मा बसवांनी नाकारली, तीर्थाटन महात्मा बसवांनी नाकारलं. आणि महात्मा बसवांनी एक नवा विचार अनुभव मंडपाच्या माध्यमातून दिला. अरे बाबांनो, तुम्हाला महात्मा बसवांनी अनेक वचनं शरण साहित्याने यांनी केलेली. आपण पहा, शरण कोण आहे. आता सांगितलं की शरण करोडोमध्ये एखादा शरण असू शकतो. शरण संस्कृती त्याला म्हणतात. शरण हा सर्वश्रेष्ठ आहे. आणि महात्मा बसवांनी शरणांच्या दासाचा दास होण्यामध्ये माझ्या जीवनाची सार्थकता आहे हे म्हटलं गेले. म्हणजे इतकं मोठं शरणपद आहे. एखाद्या दगडाला देवत्व देणं सोपं आहे, त्याला आकार देणं सोपं आहे, परंतु शरण होणं सोपं काम नाहीये. जो सत्यवचनी आहे, जो सदाचारी आहे आणि सत्यवचनी आणि सदाचारी जीवन जो जगतो तो शरण. जो वर्तमानात जगतो तो शरण. आणि म्हणून ज्याचा कायकावर विश्वास आहे तो शरण. जो या लिंगायत चळवळीला समजतो, लिंगायत एक आंदोलन आहे स्त्री मुक्तीचं, कायकवे कैलास या सिद्धांताचं, श्रमाची आणि कष्टाची भाकरी खाली पाहिजे याचं आंदोलन म्हणजे लिंगायत आंदोलन आहे. अस्पृश्यता निर्मूलनाचं ते आंदोलन आहे, अंधश्रद्धा निर्मूलनाचं ते आंदोलन आहे. आणि म्हणून महात्मा बसवांच्या या अनुभव मंडपाच्या माध्यमातून नित्य वचन वाचन करून त्याचे विविध अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत असतो. आज याच रूपाने मी असं म्हणेन, वचन साहित्य हे इंसानियत का खजाना आहे, मानवी मूल्यांचा खजाना आहे. आणि ही मानवी मूल्य जगभर घेऊन जाण्याचं काम ही अनुभव मंडप, लिंगायत सेवा संघ, वचन नित्य वचन वाचन यांच्या माध्यमातून होत आहे. हा आत्मिक आनंद मी या ठिकाणी घेत आहे. काय म्हणतात महात्मा बसवांना, दंभ दांभिकतेवर महात्मा बसवांनी प्रहार केले, अंधश्रद्धेवर प्रहार केले. आणि अंधश्रद्धेवर प्रहार करत असताना, दंभ दांभिकतेवर प्रहार करत असताना, दंभ दांभिक भक्तीवर प्रहार करत असताना महात्मा बसवांनी अनेक वचन लिहिले. त्यापैकीच एक वचन ज्याचं नित्य वाचन मी आज करतोय. महात्मा बसवांच्या एका वचनामध्ये महात्मा बसवांना म्हणतात, दांभिकतेवर प्रहार करताना म्हणतात, दगडाच्या सापाला दूध पाजते,
दगडाच्या सापाला दूध पाजती, जिवंत साप दिसला की मारा मारा म्हणती. दगडाच्या सापाला दूध पाजती, जिवंत साप दिसला की मारा मारा म्हणती. भुकेला जंगम दारात आला की हाकलून देती. भुकेला जंगम दारात आला की हाकलून देती आणि न खात्या लिंगास नैवेद्य दाखवती. महात्मा बसवण्णा या वचनातून म्हणतात, अरे बाबांनो, ही कसली दांभिक भक्ती आहे. ही दांभिकता महात्मा बसवण्णा मान्यच नव्हती. आपण आज पाहतोय की आमच्या वर्षभरामध्ये अनेक उत्सव आणि सण आमच्याकडे येतात आणि हे सगळे उत्सव आणि सण कृषी संबंधित, कृषी संस्कृती संबंधित निगडीत आहेत. हे निगडीत आहेत आणि म्हणूनच नागपंचमी येते. नागपंचमीला आम्ही पाहतो की माता नागाईचा जन्मदिवस आणि महात्मा बसवण्णांचा लिंगैक्य दिवस, या दोन्ही रूपांना आपण महात्मा बसवण्णांच्या या नागपंचमीला पाहतो. परंतु आमच्या भारतीय महिला नागपंचमीच्या दिवशी अत्यंत सोळा शृंगार करतात आणि थाटामाटामध्ये हातामध्ये पूजेचं ताट घेऊन वेरुळाची पूजा करायला निघतात. वारुळाची पूजा कशासाठी? तर वारुळामध्ये साप राहतो, ते दूध घेऊन निघतात. परंतु त्यांना हे माहीत नाही की साप दूध पित नाही, तरी पण आणि म्हणून दूध घेऊन निघतात, सापाची पूजा करण्यासाठी निघतात. परंतु त्याच महिलेला रस्त्यामध्ये एखादा साप दिसला की बघा आक्रांत करते ते. महात्मा बसवण्णांचे वचन साहित्य पहा, दगडाच्या सापाला दूध पाजते आणि जिवंत साप दिसला की मारा मारा म्हणते. हा जिवंत साप दिसला की मारा मारा म्हणणारी ही महिला भगिनी मोठमोठ्यानं आक्रोश करते, साप साप साप, मारा 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 मारा. पहा, ही दांभिकता महात्मा बसवण्णाला पसंत नव्हती. एवढंच नव्हे तर पुढे जाऊन म्हणतात, भुकेला जंगम दारात आला की तर हाकलून देती आणि न खात्या देवाला नैवेद्य दाखवती. ही कसली भक्ती, ही कसली दांभिकता. ही दांभिक भक्ती महात्मा बसवण्णाला मान्य नव्हती. आणि म्हणून महात्मा बसवण्णांनी या वचनाच्या माध्यमातून खूप मोठा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. काय म्हणतात बसवण्णा की भुकेला जंगम दारात आला तर हाकलून देते आणि न खाते देवाला नैवेद्य दाखवती. अरे जे मूर्ती नैवेद्यच खात नाहीये त्याला तुम्ही नैवेद्य दाखवता आणि एखादा भुकेला व्यक्ती दारात आला की त्याला हाकलून देता. ही दांभिकता प्रसन्न मला मान्य नाहीये. आणि म्हणून भुकेला तुम्हाला जर ईश्वर प्राप्ती करायची असेल, तुम्हाला जर हा इष्टलिंगच्या माध्यमातून तुम्ही शिव होणार असाल तर शिव होण्यासाठी एकच, जीव हा शिव होण्यासाठी एकच उपाय आहे. तुमच्यामध्ये दया असली पाहिजे, परोपकाराची भावना असली पाहिजे, दुसऱ्याला मदत करण्याची परोपकाराची भावना असली पाहिजे. जो संकटात सापडे त्याला मदत करण्याची भावना तुमच्यामध्ये असली पाहिजे. भुकेल्या व्यक्तीला अन्न देणार तुम्ही, ते अन्न दिलं पाहिजे. जो तहानलेला आहे त्याला पाणी दिलं पाहिजे. आणि मग ही भूत दया ज्याला आपण म्हणतो, बालपणी आपल्याला संस्कार केले की या सगळे संस्कार म्हणजे आपण परोपकार, सदाचार, इतरांना मदत करण्याची भावना जर आमच्यामध्ये असेल तर तुम्ही शिव आहात. आणि म्हणून कुडल संगम देवा, ही दांभिकता मला मान्य नाही आहे. कुडल संगम देवाला प्रसन्न करण्याची ही रीत नाही आहे. तर तुम्ही ही दांभिकतेवर प्रहार करताना महात्मा बसवण्णांनी हा विचार मांडला. पुढे महात्मा बसवण्णा म्हणतात, गरीब मी काय करू, धनिक मानती देवालय गरीब मी काय करू. एका शरणाने, छोट्याशा शरण बांधव आहे, कष्ट करणार आहे, अशा एका गरीब व्यक्तीने महात्मा बसवण्णांना प्रश्न केला, धनिक मानती देवालय गरीब मी काय करू. तेव्हा महात्मा बसवण्णा पुढे म्हणतात, धनिक मानती देवालय गरीब मी काय करू. धनिक मानती देवालय गरीब मी काय करू. तुझे मस्तक हे सुवर्ण कलश, तुझे मस्तक हे सुवर्ण कलश आहे आणि तुझे पाय हे खांब आहेत मंदिराचे. महात्मा बसवण्णांनी
देह हेच देवालय ही संस्कृती त्यांनी स्वीकारली. आणि म्हणून दंभदांभिकतेवर प्रहार करत असताना देह हेच देवालय, आणि मग हे देवालय जर बनवायचं असेल तर आपल्याला या वचन साहित्याच्या माध्यमातून सदाचार अंगीकारला पाहिजे. आपण सत्य वचन झालं पाहिजे आणि सदाचाराने जीवन जगलं पाहिजे. ज्याचं जीवन सदाचारी जीवन आहे, सदाचारी जीवन जगणारा व्यक्ती, त्याचं अंगण पवित्र तीर्थक्षेत्र आहे. त्याचं अंगण पवित्र तीर्थक्षेत्र आहे. जो शरण सदाचारी जीवन जगतो त्याच्या गळातील पाणी ही अमृत आहे. जो शरण सदाचारी जीवन जगतो त्याच्या दुडीतली भाकरी ही महाप्रसाद आहे. महात्मा बसवांनी हा विचार या ठिकाणी मांडला. आणि म्हणून या नित्य वाचनाच्या माध्यमातून, नित्य वचन वाचनाच्या माध्यमातून मी आपल्याला संदेश देतोय. निश्चित रूपानं वचन साहित्याचं वाचन करा, वचन साहित्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि वचन ज्या दिवशी आपल्याला पचन होईल त्यावेळेस समग्र सामाजिक परिवर्तन झालेलं आपल्याला दिसेल. आणि म्हणून आपल्या घरामध्ये वचन साहित्याचे पुस्तक ठेवा, वचना साहित्याचे नंदादीप लावा. हा संदेश आपण या ठिकाणी अनुभव टपाच्या माध्यमातून देऊया. दुसरं वचन मी या ठिकाणी घेणार आहे. हे सुद्धा वचन आमच्याकडे व्रत, वैकल्य, उपवास ठेवणारे अनेक महिला भगिनी आहेत, पुरुष मंडळी आहेत. तेव्हा महात्मा बसवांच्या एका वचनामध्ये शरणांची निद्रा हाची जप पहा देवा, शरणांची निद्रा हाची जप पहा देवा, शरणांचे जागरण हीच शिवरात्र पहा देवा, शरण चाललेली भूमी पवित्र क्षेत्र पहा, शरणांची वाणी शिवतत्व पहा, कुडल संगम देवाच्या शरणांची काया हाच कैलास पहा. पुनः एकदा या वचनाला मी वाचतोय. शरणांची निद्रा हाची जेप पहा देवा, शरणांचे जागरण हीच शिवरात्र पहा दे, शरण चाललेली भूमी पवित्र क्षेत्र पहा, शरणांची वाणी शिवतत्व पहा, कुडल संगम देवा शरणांची काया हाच कैलास पहा. या वचनाच्या माध्यमातून महात्मा बसवण्णांनी शरणांना खूप महत्व दिलेलं आहे. शरण संस्कृती त्यांनी निर्माण केली. आणि ही शरण संस्कृती ज्याच्या माध्यमातून ते महात्मा म्हणतात, जो शरण निद्रा हाची जेप पहा, जो शरण काय कवे कैलास या सिद्धांतावरती चालतो, श्रमाची पूजा करतो, कष्ट करतो, सदाचारी जीवन जगतो, सत्याने वागतो, पर स्त्रीची अपेक्षा धरत नाही, पर स्त्रीला माते समान मानतो, परधनाची अपेक्षा करत नाही, स्त्री समतेचा पुरस्कार करतो, समतेचा विचार त्यामध्ये आहे, अस्पृश्यता निर्मूलनाचा विचार त्याच्यामध्ये आहे, अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार त्याच्यामध्ये आहे. अशा सर्व सत्यवेचनी शरणांना ते काय म्हणतात, शरणांची निद्रा हाची जप पहा. बघा आमच्याकडे अनेक महिला भगिनी अनुष्ठान करतात, जप करतात. आणि या जपाच्या माध्यमातून म्हणतात, अरे बाबानो, तुम्हाला 108 लाखो 1008 असे जप करण्याची आवश्यकता नाहीये. जो शरण कायिक सिद्धांत आणि दासो सिद्धांतावर चालतो, जो सदाचारी जीवन जगतो, त्या शरणांची निद्रा हाची जप आहे. शरणांची झोपच जप आहे. शरणांचे जागरण शिवरात्र आहे. आमच्याकडे पहा, प्रत्येक महिला शिवरात्र आली की महिला म्हणतात, शिवरात्र आली, शिवरात्र आली. अरे बाबानो, ज्यांचे जीवन सदाचारी आहे तो त्याचे जागरण हाच शिवरात्र आहे. बघा शरणाला किती महत्व आहे. शरण संस्कृती त्यांना निर्माण करायची ती. आणि म्हणून शरण ज्या भूमीतून चालतात ती भूमी पवित्र क्षेत्र आहे. शरण जेव्हा बोलतात, शरणांची वाणी ही विवेकशील मृदुभाषी. आणि म्हणून विवेकशील, सत्यम, शिवम, सुंदरम हे तत्व शरणांच्या वाणीमध्ये
आहे आणि म्हणूनच शरणांची वाणी ही शिवतत्व आहे, हा विचार महात्मा बसवांनी या ठिकाणी मांडलेला आहे. कोडल संगम देवा शरणांची काया हाच कैलास पहा. आणि म्हणून शरणांची काया, शरणांचं रूप, शरणांचं शरीर जेव्हा आपल्याला दर्शन होतं शरणांचं, त्या जो सदाचारी जीवन जगतो, काय कवी कैलास या सिद्धांताला आपण अंगीकारतो. सत्य बोलणे स्वर्ग आणि असत्य बोलणे नरक हे जे जीवनामध्ये अंगीकारतो, इतरांना सहकार्य करण्याची जी अपेक्षांच्यामध्ये धमक असते, असे परोपकारी कोणीही असो, तो लहान की थोर, लोक छोटा की मोठा, श्रीमंत की गरीब, हा भेद नाही आहे. स्त्री की पुरुष, ती सर्व आपल्यासाठी शरण आहेत. आणि म्हणून या शरणांना मी अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि म्हणून माता बसवण्ण म्हणतात आपल्या जीवनामध्ये, मी शरणांच्या दासाचा दास होण्यामध्ये माझ्या जीवनाची सार्थकता आहे. आणि म्हणून शरण होणं सोपे नाही आहे. हा संदेश नित्य वचन साहित्य वाचनामधून आपण या ठिकाणी देत आहे. मी जवळपास 30 मिनिटापासून बोलतोय. मी या अनुभव मंडपाच्या माध्यमातून या 2 वचन वाचनाचं या ठिकाणी वाचन केलं आणि मला जो अर्थ समजला, उमजला, तो अर्थ देण्याचा प्रयत्न मी केला. मी एकच सांगेन, अनुभव मंडप ही लोकशाहीची जननी आणि तत्कालीन काळामध्ये ज्ञानवंत, प्रज्ञावंत, बुद्धिवंत, बुद्धी प्रामाण्यवाद, विज्ञानवादी होण्यासाठी, विवेकवादी होण्यासाठी हा एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं. आणि म्हणून या विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक शरण घडली, अनेक शरण संस्कृती तत्कालीन काळामध्ये 12व्या शतकामध्ये रुजली गेली. हाच विचार या माध्यमातून मी या ठिकाणी मांडलेला आहे. कोणाचे काही प्रश्न असतील, निश्चित आपण त्या प्रश्नाला वेळ देऊया. नित्य वचन वाचनातून 2 वचन आपण घेतलेले आहेत. एक वचन होतं जे दांभिक भक्तीवर प्रहार करणारं एक वचन आपण घेतलेलं आहे. आणि शरण संस्कृतीचं श्रेष्ठत्व सांगणारं वचन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. सर्वांना माझा शरणू शरणार्थी. काय प्रश्न कोणाचे आहेत बघा? प्रश्न कोणाचे असतील तर जोकारी सर. कोणाचा प्रश्न आला का बघा? आपण प्रश्नासाठी वेळ देऊया. अनुभव मंडपामध्ये चर्चा झाली पाहिजे. हा झोकारे सर, काय घ्यायचं का आणखीन? बर, 2 वचन घेतलेली आहेत, घेतो तरी. बरं नाही, तुमचं कसं मला माहित नाही ते. हो ठीक आहे. महात्मा बसवण्णांच्या या नित्य वचन वाचनाच्या ही अनुभव मंडपाच्या माध्यमातून आपण अनेक विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. बघा, महात्मा बसवण्णा काय म्हणतात. महात्मा बसवण्णांनी इष्टलिंगाला खूप महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणून महात्मा बसवण्णा इष्टलिंगाच्या माध्यमातून हे इष्टलिंग तुमच्या आत्म्याचं प्रतीक, आपल्या आत्म्याचं प्रतीक आहे. अखंड ब्रह्मांडाचं ते प्रतीक त्या ठिकाणी मानलेलं आहे. आणि हे तुमच्या करस्थळी दिलेलं आहे. आणि या करस्थळी आपण जेव्हा अनुभव मंडपाच्या माध्यमातून हा इष्टलिंग आमच्या करस्थळी दिला, हे इष्टलिंग समतेचं प्रतीक आहे, तुमच्या अंतरात्म्याचं प्रतीक आहे, अखंड ब्रह्मांडाचं ते प्रतीक आहे. आणि यातून आपल्याला कशी सिद्धी साधता येते. इष्टलिंग जेव्हा महात्मा बसवण्णांनी आपल्या हातामध्ये दिला, इष्टलिंगाचे जनक हे महात्मा बसवण्ण आहेत.
इष्टलिंगाचा आविष्कार हा महात्मा बसवांनी केला आणि शूद्राती शूद्र सर्व घटकांना आपल्या गळ्याशी बांधून, आपल्या गळ्याशी कोठाळून त्यांच्या गळ्यामध्ये इष्टलिंग धारण केला आणि त्याला सांगितलं, बाबा रे, हा इष्टलिंग समतेचं प्रतीक आहे आणि म्हणून जगविस्तार, नभविस्तार, विस्तारातीत विस्तार, जगविस्तार, नभविस्तार, विस्तारातीत विस्तार, अगम्य, अगोचर, अप्रतिम. महात्मा वसनांच्या वचन संहितेमध्ये म्हणतात, जगविस्तार, नभविस्तार, विस्तारातीत विस्तार, पाताळातीत तव श्री चरण, आकाशातीत तव श्री मुकुट, अगम्य, अगोचर, अप्रतिम. कुडल संगम देवा, तू करस्थळी येऊन विलास झालास. का महात्मा वसनांच्या वचन संहितेमध्ये या इष्टलिंगाबद्दल इतकी सुंदर असं वचन त्यांनी गायलेलं आहे आणि या वचनाच्या माध्यमातून हे कुडल संगम देवा, तू करस्थळी येऊन, म्हणजे हातावरती येऊन तू विलास झालास. परंतु हे विलास इष्टलिंग हे अखंड ब्रह्मांडाचं प्रतीक आहे. जगविस्तार, नभविस्तार, विस्तारातीत विस्तार. बघा किती सुंदर विश्लेषण केलंय. पाताळातीत सर्व श्रीचरण, म्हणजे या ब्रह्मांडाचं प्रतीक त्यांनी मांडलंय आणि याचे चरण कुठे आहे? पाताळात आहेत आणि याचं मुकुट कुठे आहे? आकाशात आहे. इतकं विशाल आहे इष्टलिंग आहे आणि म्हणून या विशाल इष्टलिंगाला आपल्या करस्थळी दिलेलं आहे आणि याच्या माध्यमातून आपण जेव्हा शिवयोग करतो, इष्टलिंग योग करतो, इष्टलिंग साधना करतो, या साधनेच्या माध्यमातून आपल्याला लागले जीवनभर लागणारी, दिवसभर काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा, दिवसभर काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा ह्या इष्टलिंगाच्या माध्यमातून आपल्याला योगाच्या माध्यमातून मिळते, शिवयोगाच्या माध्यमातून मिळते. आणि म्हणून प्रातःकाळी उठून आपण स्नान करावं, शुद्ध स्नान करावं, बालावरती विभूती लावावी आणि इष्टलिंग योग साधना करावी, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला एक सकल दिवसभर काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा आपल्या याच्या माध्यमातून मिळते. आणि या इष्टलिंग योगाच्या माध्यमातून आपण एकाग्र होऊ शकतो. इष्टलिंग योगाच्या माध्यमातून आपण जेव्हा एकाग्र होतो तेव्हा आपल्याला पाहिजे ते उद्दिष्ट आपण साध्य करू शकतो. एकाग्रतेच्या माध्यमातून जेव्हा आपण ज्ञान साधना करू, हे ज्ञान आपण अर्जित करू शकतो आणि या ज्ञानाच्या बळावरती आपण आपल्या जीवनामध्ये एक आपल्या जीवनाला प्रकाशमान बनवू शकतो. आणि म्हणून हा इष्टलिंग योग जो आहे, शिवयोग जो आहे, याचं सुद्धा महत्व महात्मा बसवांनी इष्टलिंगाच्या माध्यमातून दिलेलं आहे. आणि म्हणून महात्मा बसवांनी इष्टलिंगाचं महत्व सांगत असताना समतेचा संदेश त्यांनी दिला. हे इष्टलिंग फक्त अखंड ब्रह्मांडाचं प्रतीक नाही, समतेचा संदेश आहे. आणि म्हणून समतेचा संदेश देताना एक अक्का महादेवीचे एक वचन येतं, अनेक क्षणांची वचन आहे, त्यामध्ये एक वचन येतं. या वचनामध्ये एक वचन असं आहे, म्हणतात एखाद्या चिखल मातीवरून, बघा समतेचा संदेश कसा आहे, एखाद्या चिखल मातीवरून जर एखादा पशु पक्षी प्राणी गेला, एखाद्या चिखल मातीवरून जर एखादा पशु पक्षी प्राणी गेला तर त्याच्या उमटलेल्या पाऊल खुणावरून आपल्याला सांगता येईल की हे कुठल्या पशु पक्षी प्राण्यांचं हे चिन्ह आहे, कुठला पक्षी या ठिकाणी गेलाय, कुठला पक्षी गेलाय, कुठला प्राणी गेलाय, हे आपल्याला सांगता येईल, त्याच्या पाऊल खुणावर आपल्याला सांगता येईल. परंतु त्या चिखल मातीवरून जर एखादा माणूस गेला, त्याच्या पाऊल खुणावरून आपल्याला सांगता येईल का की हा या धर्माचा होता, हा या संप्रदायाचा होता, हा या जातीचा होता, आपल्याला सांगता येईल का? सांगता येणार नाही, कारण का ते पाऊल माणसाचं होतं. आणि म्हणून मानव धर्म श्रेष्ठ आहे, मानव धर्माचा विजय असो, आपण सर्व एकाच शिवाचे संतान आहोत, हा संदेश महात्मा बसवाने 12व्या शतकामध्ये दिलेला आहे. आणि तो संदेश घेऊन आपल्याला पूर्व काम करायचं आहे. मी या अनुभव मंडपाच्या माध्यमातून 2-3 वचनाचा या ठिकाणी वाचन केलेलं आहे. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना माझा शरणार्थी. आपल्या मनामध्ये काही शंका असतील, आपल्या मनामध्ये काही चर्चा करायची असेल, सुसंवाद करायचा असेल, आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील, निश्चित रूपानं या अनुभव मंडपामध्ये आपण प्रश्न उत्तर करूया आणि तुमच्याकडनं काही मला मिळेल, आपण एकमेकाला चर्चा करून काही या प्रश्नाची सोडवणूक करूया. एवढंच सांगेन, कोविड-19 संकट थैमान जगभर आहे. आपल्या देशामध्ये
या देशातील पोलीस, या देशातील डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ हे सगळं शरण, त्याचबरोबर महापालिका, नगरपालिका याचे कर्मचारी शरण योद्धा म्हणून काम करत आहेत. आपल्या सर्वांना विनंती आहे, या संकटावर मात करायची असेल तर आपण सार्वजनिक ठिकाणी आवश्यकता असेल तरच जावं, मार्केटमध्ये सुद्धा आवश्यकता असेल तरच जावं. हा संदेश सुद्धा अनुभव मंडपाच्या माध्यमातून मी आपल्याला देत आहे. एवढंच नव्हे तर मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, घरी येऊन स्वच्छता राखावी, स्वच्छ हात धुवावेत, हा संदेश सुद्धा या ठिकाणी येतो. कारण आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये वयस्क माणसे आहेत, त्यांचं संरक्षण, आपलं संरक्षण, राष्ट्राचं संरक्षण करणं आपली तुमची आमची जबाबदारी आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार निश्चित रूपानं कोविड-19च्या या संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि म्हणून त्यांना आपण सुद्धा एकमेकाला सहाय्य करू. अवघे सुपंत या विचारानुसार, तुकोबांच्या या सुक्तीनुसार आपण काम करूया आणि आपण आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी काम करूया. अनुभव मंडपाच्या माध्यमातून आपण हा या ठिकाणी संदेश देतो आणि थांबतो. सर्वांना माझा शरणू शरणार्थी.